हे आसन दररोज 3 टाइम जेवण झाल्यानंतर किमान फक्त 5 मिनिट करा। जर तुम्हाला जास्तीचं करायचं असेल 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिटापर्यंत देखील हे आसन तुम्ही करू शकता। मात्र सुरुवात तुम्हाला 2 मिनिटापासून 3 मिनिटापासून करायची आहे। हळूहळू त्याचं प्रमाण आणि वेळ वाढवायची आहे। हे एकमेव असं आसन आहे जे जेवण झाल्यानंतर आपण 100% करू शकतो। याला कुठेही काही इन्स्ट्रुमेंटची गरज नाही किंवा कशाची गरज नाही। जिथं जागा मिळेल तिथं तुम्हाला बसायचंय। फक्त तुम्हाला बसण्यासाठी एक कुशन लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते पायाला किंवा घोट्याला रुतणार नाही। आणि अजून एक, जर तुम्हाला हे आसन करत असताना गुडघेदुखीचा किंवा सयाटिकाचा आजार असेल तर अशा वेळी देखील कसं करायचंय याच्याबद्दल देखील तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे आसन चांगल्या प्रकारे करता येईल, याचे फायदे करून घेता येईल। चला तर आता पाहूया हे आसन नेमकं कसं करायचं, याची पोझिशन कशी घ्यायची आहे आणि हे आसन सोडायचंय कसं हे देखील तुम्हाला सांगणार आहे। नीट लक्षपूर्वक ऐकायचंय, काळजीपूर्वक लक्षात ऐकायचंय। नाही ऐकलं तर तुम्हाला ह्याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होऊन बसेल। अशा प्रकारे तुम्हाला मॅट टाकायचे किंवा खाली काहीतरी कुशन टाकायचे। तुम्ही सतरंजीची घडी करून घेऊ शकता किंवा चादरीची घडी किंवा अजून काही मऊ जे असेल तुमच्या घरामध्ये त्याची घडी करून घेऊ शकता तुम्ही। तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारे सगळ्यात सुरुवातीला पाय पसरून तुम्हाला बसायचं आहे। थोडस मसाज तुमच्या या पायाला, गुडघ्याला, मांडीला करायची आहे, घोट्याला करायची आहे, पंजाला करायची आहे, जेणेकरून खूप चांगल्या प्रकारे हे आसन तुम्हाला करता येईल। दुखणार नाही तुम्हाला हे अशा प्रकारे मसाज केल्यामुळे। खालून वर, वरून खाली अशा प्रकारे किंवा गोलाकार मसाज तुम्हाला करायचे आहे। जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला हे करायचंय। आणि हे आसन केल्यानंतर जेवण झाल्यानंतर आपण जी शतपावली करतो ना, 100 पावलं चालणं, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त फायदा होणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा हे आसन अत्यंत महत्वपूर्ण आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक पाय काय करायचा, अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि पाठीमाग असा टाकायचा आहे पालता, आणि तुमचे पंजे ते आकाशाकडे गेले पाहिजेत, हे अशा प्रकारे। त्याच्यानंतर तुम्हाला ह्या पायावरती व्हायचे आणि दुसरा पाय सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे दुमडायचा आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे दुमडलेला आहे, हे बघा, हे बघा। हे अशा प्रकारे मी गुडघ्यावरती उभा राहून तुम्हाला दाखवतो। हे पाय तुम्हाला असे करायचे, पायाची बोटे एकमेकाला टच झाली पाहिजे आणि इथे एक थोडासा खड्डा झालाय तुमच्या टाचेच्या मध्ये, दोन्ही टाचेच्या मध्ये। या खड्ड्यामध्ये तुम्हाला तुमचं काय करायचंय, नितंब ठेवायचं आहे। हे अशा प्रकारे तुम्ही नितंब इथं ठेवलेलं आहे मी। असं ठेवल्यानंतर यामुळं तुमच्या या पाठीचा कणा एकदम एका सरळ रेषेमध्ये राहणार आहे, एकदम डौलदार पद्धतीने राहणार आहे। आणि तुम्हाला आता हे लक्षात आलं तुम्हाला, मी आता सरळ अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल असं होतोय, ही पोझिशन आहे। आणि हात जे आहेत तुमच्या हाताचे जे तळवे आहेत ते तळवे तुम्हाला काय करायचे आहेत, तुमच्या मांड्यावरती ठेवायचे, गुडघ्यावरती। नजर समोर ठेवायची आहे, डोकं सरळ ठेवायचं आहे। तीक्ष्ण चेहऱ्यावरती आत्मविश्वास असला पाहिजे, डोळे बंद करायचे आहेत आणि तुमच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे खूप चांगल्या प्रकारे, अशा पद्धतीनं। व्हेरी गुड, खूप छान। याचा अतिशय चांगला फायदा तुमच्या या भागाचं, असं बसल्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला या पायामध्ये मुंग्या येतील। मुंग्या येतील याचा अर्थ असा आहे की पायाकडचा रक्तपुरवठा कमी झालेला आहे आणि तो झालेला रक्तपुरवठा जास्तीचा कुठे येणार आहे, तुमच्या पोटाच्या भागामध्ये येणार आहे, पोटाच्या अवयवांमध्ये येणार आहे, जो की आपल्या खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी अत्यंत महत्वाचं आहे। हेच याच्या मागचं शास्त्र आहे, हेच याच्या मागचं गमक आहे। म्हणून तुम्हाला हे कंपल्सरी करायचंय फुकटात फायदे घेण्यासाठी। अशा प्रकारे तुम्हाला बसायचे। तुम्ही सुरुवातीला 2 मिनिट बसा, त्याच्यानंतर 3 मिनिट, त्याच्यानंतर 5, 7, 10 मिनिट, 15 मिनिट, अशा प्रकारे अर्धा तासापर्यंत या आसनामध्ये तुम्ही सहजपणे बसू शकता। आता काही लोकांना वज्रासनात बसता येत नाही, मग काय करायचं हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे। सियाटिका आजार असेल किंवा खूप कळ लागत असेल, पाय दुखत असतील, पायाला गोळे येत असतील,
तर अशा वेळी त्या लोकांनी काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात ठेवा, खाली जे कुशन आहे ते चांगलं असलं पाहिजे, रुतणार नाही, तुम्हाला कम्फर्ट वाटेल अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे, निवांतपणे बसायचं आहे. राम कृष्ण हरी देखील तुम्ही म्हणू शकता. आता बरेच जण म्हणतात, डॉक्टर तुम्ही राम कृष्ण हरीच का बरं म्हणता, तुम्ही हिंदू धर्माचा प्रचार करता का? असं अजिबात नाही. मी सर्व धर्म समभाव मानणारा माणूस आहे, मी डॉक्टर आहे, मी कधीही कुठल्याही जातीबरोबर भेदभाव अजिबात करत नाही, मी फक्त माणुसकी मानतो. हे तुम्हा सगळ्यांना आतापर्यंत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कळालंच असेल. परंतु काही लोक माझ्यावर आरोप करत आहेत की तुम्ही डॉक्टर काहीतरी हिंदू धर्माचा प्रचार करता. असा नाही, मी जन्मानं हिंदू आहे, त्याच्यामुळे माझ्या तोंडामध्ये, माझ्या घरामध्ये लहानपणापासून रामकृष्ण हरी हा शब्द येतो. जर तुम्ही मुस्लिम असाल तर तुम्ही बिनशक्त बिस्मिल्ला म्हणू शकता, जर तुम्ही ख्रिश्चन असाल तर तुम्ही जीसस म्हणू शकता, हो माय गॉड म्हणू शकता, किंवा अजून काही तुमच्या गुरुचं, तुमच्या देवाचं, तुमच्या एखाद्या संताचं नाव तुम्ही घेऊ शकता. श्री संत नामदेव म्हणू शकता, संत रोहिदास म्हणू शकता, संत चोखामेळा, संत गोरोबा, काही तुम्हाला म्हणायचे ते म्हणू शकता. फक्त आपल्याला वेदना कमी होण्यासाठी मदत होते. कारण जेव्हा आपण आपल्या संताचे, आपल्या गुरुचे, आपल्या देवाचे नाव घेतो तेव्हा आपल्या मनाला प्रसन्न वाटतं. ही त्याच्या मागची भावना आहे. बाकी दुसरा काही हेतू याच्यामध्ये प्रचार किंवा प्रसार करण्याचा अजिबात नाही. त्यामुळे रामकृष्ण हरी मी म्हणणार आहे. मला जे काही म्हणायचंय तुम्ही म्हणू शकता. डोळे बंद केलेले आहेत. माझं सगळं लक्ष मी 2 डोळ्याच्या भोवयाच्या मध्ये ठेवणार आहे आणि सोबतच माझं लक्ष मी माझ्या श्वासावर देखील केंद्रित करणार आहे. नॉर्मल श्वास घेऊ शकता किंवा लांब श्वास घेऊन हळूहळू लांब सोडू देखील शकता. अशा प्रकारे तुम्हाला बसायचे. मी जास्त वेळ घेणार नाही, तुम्ही तुमच्या कम्फर्ट नुसार हे करू शकता. आता हे आसन सोडायचं कसं ते बघा. तुम्हाला आता हळूहळू काय करायचं आहे, अशा प्रकारे उठून उभं राहायचं आहे गुडघ्यावरती आणि अशा पद्धतीनं पोझिशन घ्यायची आहे. ही पोझिशन घेतल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाय सरळ करायचे किंवा हलवायचे आहेत अशा प्रकारे, जेणेकरून आतापर्यंत तुम्ही जे प्रेशर देऊन बसलेला होता ते थोडंसं रिलॅक्स होईल. तिथलं रक्ताभिसरण जे मंदावलं होतं पायाचं ते सुरळीत होण्यासाठी मदत होईल. पायाला आलेला गोळा, वेदना कमी होण्यासाठी याच्यामुळे तुम्हाला मदत होणार आहे. परत तुम्हाला वज्रासनामध्ये जायचं आहे थोड्या वेळासाठी. एक 5-6 सेकंद याच्यावरती परत बसा आणि त्याच्यानंतर हळूहळू तुमचा डावा पाय काढून तुम्ही सरळ अशा पद्धतीने ठेवा. हात त्याच्यानंतर तुम्हाला जमिनीवरती टाकायचे आणि सीट वर उचलून तुमचा हा जो पाय आहे तो देखील तुम्हाला सरळ करायचा आहे. हे अशा प्रकारे सरळ केल्यानंतर तुम्ही हे अशा प्रकारे ह्याला मसाज करायची आहे. परत ज्या सुरुवातीला जशी आपण मसाज केली होती तशा पद्धतीनं मसाज करायची. आता ज्या लोकांचे गुडघे दुखतात किंवा ज्यांना सियाटिकाचा त्रास आहे किंवा ज्यांना बसल्यानंतर जास्त वेळ इथं कळ लागते किंवा दुखतं, अशा लोकांनी काय करायचंय त्याच्यासाठी सोपी आयडिया आहे. यासाठी तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारे उशी किंवा कुशन तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे कुशन तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारे मी हे कुशन आहे, उशी आहे, मी पहिल्याच पोझिशन मध्ये बसणार आहे आणि इथं जे आहे तुमच्या पोटऱ्या आणि मांडी याच्यामध्ये ही उशी अशा प्रकारे ठेवायची आहे आणि तुम्हाला सावकाश बसायचं आहे. खूप चांगलं कुशन तुम्हाला मिळणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या गुडघ्यावर आलेला जो ताण आहे तो कित्येक पटीनं कमी होणार आहे. गुडघे जास्त फोल्ड होण्यापासून याच्यामुळे बचाव होणार आहे. एवढं एक उशी घेऊन सुद्धा तुम्हाला दुखत असेल तर तुम्ही अजून थोडस उंच तुमच्या कम्फर्ट नुसार करू शकता. हे बघा, हे अशा प्रकारे हे घेऊन सुद्धा अजून थोडस वाटत असेल तुम्हाला तर अजून तुम्ही कुशन घेऊ शकता आणि आरामशीर राम कृष्ण हरी म्हणत तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट सहजपणे बसू शकता. आपल्याला फक्त हेतू साध्य करायचा आहे. मगाशी सांगितलेले सगळे 12 फायदे आपल्याला फुकटात करून घ्यायचे आहेत. ते फक्त आपल्याला करायचंय आणि काय करता येईल याच्यासाठी ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यासोबत जर तुमचे गुडघे दुखत असतील, पायाला गोळे येत असतील तर याच्यासाठी देखील आपण खूप चांगले शास्त्रोक्त व्हिडिओ बनवले. त्या व्हिडिओचा खूप जणांना त्यांची गुडघे दुखी, मांड्या दुखी कमी करण्यासाठी खूप चांगला फायदा झालेला आहे.
हे आसन कुणी करू नये ज्या लोकांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, गुडघ्यावरती सूज आलेली आहे, लालपणा आलेला आहे, गुडघा गरम लागतो किंवा अजून तीव्र स्वरूपाच्या वेदना पायामध्ये असतील, पायावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सूज असेल, तर अशा वेळी अशा लोकांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला हे वज्रासन करण्याच्या आधी आवर्जून करून घ्या. जर तुम्हाला कुठला मणक्याचा स्लिप डिस्कचा किंवा अजून कुठला काय गंभीर स्वरूपाचा आजार असेल किंवा तीव्र स्वरूपाचा व्हेरिकोज वेनचा त्रास असेल, व्हेरिकोज अल्सर्स असतील, पायावरती नसा खूप फुटल्या असतील, अशा वेळी देखील तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला हे आसन करण्याच्या अगोदर आवर्जून घ्यायचा आहे. तर नक्कीच मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी हे व्हिडिओ करत असतो. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्हाला अजून जास्त प्रेरणा मिळते, आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळतं. यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या आसनाचे फुकटात फायदे घेता येतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.